हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 43. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन पाहून घ्या सेशनचं इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर बघा आपल्याला ग्रीटिंग स्टार्टेड या ऑप्शन्सवर इथं क्लिक करा, या ॲरोवर, आणि या ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेकमध्ये. तर पहिला प्रश्न, युजर्स कॅन रिव्हिजिट देअर पास्ट डायलॉग विथ ChatGPT थॉट द कन्व्हर्सेशन हिस्ट्री फीचर ऑन द डॅशबोर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रू आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द युनिक फीचर ऑफ ChatGPT 4 कम्पेअर टू ChatGPT 3.5 म्हणत आहे. तर याचं उत्तर इट अलाउ युजर्स टू अपलोड पिक्चर्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अनिता, अ टीचर फ्रॉम कोलकाता, want to make her history lessons more interactive and engaging for her high school students. How can ChatGPT help her म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2, बाय सजेस्टिंग इंटरॅक्टिव्ह क्विज क्वेश्चन्स. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इथिकल कन्सिडरेशन ॲर ChatGPT बिल्ड विथ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इन्शुरिंग रिस्पॉन्सेस आर सेफ अँड रिस्पेक्टफुल आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी ॲप्लिकेशन ऑफ ChatGPTच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे, तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट शोल बी इन्क्लूड इन अ ChatGPT कन्व्हर्सेशन फॉर बेटर रिस्पॉन्सेस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲड इमेज, व्हिडिओज ऑर अदर मल्टीमीडिया एलिमेंट व्हेन नेसेसरीज आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज ChatGPT परसिव्ह युजर इनपुट म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे, ॲज अ डाटा. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ कॅन बिझनेसेस यूज सेंटिमेंटल ॲनालिसिस प्रोव्हाइडेड बाय ChatGPT म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3, टू गेन इनसाइट इंटू पब्लिक ओपिनियन अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट रोल डज ChatGPT प्ले इन डाटा ॲनालिसिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, इट प्रोसेसेस अँड इंटरप्रेट वास्ट अमाऊंट ऑफ इन्स्ट्रक्टेड डाटा आहे, अनस्ट्रक्टेड. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी थोडं स्क्रोल डाऊन करा आणि या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करायचं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये सुद्धा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, इन्स्टेड ऑफ व्ह्यूइंग AI ॲज अ थ्रेट, हाऊ शोल इंडिव्हिज्युअल परसिव्ह इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ॲज अ टूल दॅट कॅन इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी अँड इफिशियन्सी आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज ChatGPT's इन्व्हॉल्विंग लँडस्केप इम्पॅक्ट इट्स रोल इन क्रिएटिव्ह अँड प्रोफेशनल प्रोजेक्ट म्हटलेला आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट युनिक व्हॅल्यूज डज ChatGPT ब्रिंग्स टू पार्टी प्लॅनिंग म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर प्रोव्हाइडिंग क्रिएटिव्ह अँड प्रॅक्टिकल डेकोरेशन टिप्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. करण इज अ प्लॅनिंग अ फॅमिली ट्रिप टू केरला, हाऊ कॅन ChatGPT असिस्ट इन द प्लॅनिंग म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर रिकमेंडिंग ट्रॅव्हल रूट अँड कल्चरल इन्साइट्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं याला एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथ्या नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ नाम या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर खालीच आपल्याला 5वं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे, चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, व्हिच AI टेक्निक हेल्प नाम इन्स्टंटली असाइन ग्रेड टू ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर AI बेस्ड ग्रेडिंग अल्गोरिदम्स आहे. त्यानंतर व्हिच AI फीचर ऑफ नाम इज डेमॉन्स्ट्रेटेड हेअर म्हणत आहे. तर याचं उत्तर रिअल टाईम डाटा व्हॅलिडेशन आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज चेकसाठी पाहू शकता या ठिकाणी पहिले स्कोर्स पाहून घ्या.
पाचवं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ या हॅबिटिका या ॲरोवर इथे क्लिक करा आणि याच्यामध्ये पाचवं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट कॅन यू ट्रॅक युजिंग हॅबिटिका म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर डेली हॅबिट्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. हॅबिटिका रिवॉर्ड युजर प्रायमरली बाय डॅश डॅश म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर व्हर्च्युअल पॉईंट अँड अचिव्हमेंट्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पाचवंही नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, विच टू ऑफ द फॉलोइंग सिनॅरिओज आर परफेक्ट एक्झाम्पल ऑफ रिअल टाईम प्रोसेसिंग म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू आर क्रिएटिंग अ लायब्ररी मॅनेजमेंट टेबल विच टू फील्ड्स ओल्ड फेल ॲज अ प्रायमरी की बिकॉज दे आर नॉट युनिक म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 2 आणि 4 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वाय इज बॅच प्रोसेसिंग मोर सुटेबल दॅन रिअल टाईम प्रोसेसिंग फॉर जनरेटिंग मंथली इलेक्ट्रिसिटी बिल्स म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ वेदर स्टेशन कलेक्ट टेम्परेचर डाटा एव्हरी सेकंड बट सेंड अ समरी रिपोर्ट टू अ न्यूज चॅनल एव्हरी 24 hours. विच टू टाईप्स ऑफ प्रोसेसिंग आर टेकिंग प्लेस हिअर म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 2 आणि 3 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इन अ ब्लँक अकाउंट टेबल विच टू स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राईब द इम्पॉर्टंट ऑफ अ की फील्ड म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ फॅक्टरी वर्कर अटेंडन्स इज मार्क एव्हरी डे बट धीज सॅलरी इज कॅल्क्युलेटेड ओनली ऑन द 13th ऑफ एव्हरी मंथ. व्हॉट इज द सॅलरी कॅल्क्युलेशन प्रोसेस कॉल म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बॅच प्रोसेसिंग आहे. An Indian Railway ticketing counter needs to show seat availability if it use batch processing instead of real-time processing. What will happen म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मल्टिपल पीपल माइट बी शोल द नेम सीट आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. When you use a UPI app likely GPay or PhonePe to pay a shopkeeper, the money is deduction instantly. Why is real-time processing used in this case म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा. टू प्रिव्हेंट द युजर फ्रॉम स्पेंडिंग द सेम मनी ट्विस, हे त्याचं उत्तर आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. द स्टेट बोर्ड इज कॅल्क्युलेटिंग रिझल्ट फॉर 15 lakh स्टुडंट. इट कलेक्ट ऑल द मार्क्स अँड प्रोसेसिंग देम टुगेदर ॲट द एंड ऑफ द मंथ. विच प्रोसेसिंग मेथड इज बिईंग यूज हिअर म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बॅच प्रोसेसिंग आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. A school librarian is creating a digital list of 500 students. 2 students are named Amit Sharma. What should the librarian use as the key field to ensure that books are not wrongly assigned म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर युनिक ॲडमिशन नंबर आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 43 सोडवायचं आहे.